मुलगे 6 आहेत, मुली 3 आहेत, 6 सुना आहेत आणि 25 नातवंड आणि 16 पतोंड आहेत. 2 इस्रायलला मुलगे आहेत. आमचा कुटुंब फार मोठा आहे. अजून होतात ते हं? अजून होतात ती हं? अजून येतात ती ती आता ती येऊन दे रे. हा? पतवंड अजून होतात ना. हिंदू लोक त्यांना विचारतो तुम्ही कोण काय, तर त्यावेळी ते सांगायचे की आम्ही बेने इस्रायल, म्हणजे बेन म्हणजे मुलगा, इस्रायल म्हणजे इस्रायल. तर इस्रायलचा मुलगा म्हणजे आम्ही इस्रायलची मुलं आहोत, आम्ही बेने इस्रायल आहोत. Maria Jesús eno de cada mano que toda viviro Maria lo que os vamos por él ayer beato me cares tocaba y lo cielo heme asau vaya bella de la asau con isabi en khari pya de cero ki bueno hino wala amar do wasina do hayo emne ko dismao a tisno bole david abula guna bene abula guna वाकड कंपनी मी 7 वर्ष झाली मी ओळखतो ना, बरेच मोठे जर पैसेवाले सुद्धा आहे आणि ते काय मजण्याचं काम करू शकतात, कारण वेळ मिळतो आणि दुसरा कोण जास्ती कोण नाही इथे. आणि ते बरेच वेळ बघतात, बरेच वेळेस पाहत आहेत. पण आता जर समजा जर 10-15 किंवा 20-25 वर्षात जर ते लोक त्यांचा विचारस्थळा जायचा तर बहुतेक ह्या मंदिर फक्त बंद करायला एवढं कोण नाही या गावामध्ये. आणि बंद केली असता मग गव्हर्नमेंटच ताब्यात द्यावी. ते पूर्वज आणि ते येरुशलेमला राहत असत. तिथे अरब आणि इस्रायल अशी 2 राष्ट्र होती. त्या राष्ट्रांचं वैर होतं, म्हणजे भांडण. त्या भांडणामध्ये त्यांची लढाई झाली. लढाई होऊन इस्रायल लोक हाकलले गेले तिथून. ते तिथून गलबतात बसून, म्हणजे एकच गलबत नाही, पुष्कळ गलबत अशी बसून ते समुद्रमार्गे बाहेर निघाले. त्यांची गलबतानंतर नवगाव साईडला जिकडे तिकडे पण नवगावला बरीचशी गलबत आली आणि ती फुटली. ती फुटल्यानंतर त्यांची बरीचशी प्रेत झाली. म्हणजे ती प्रेत त्या लोकांनी नवगावला आहे मोठं, त्याच्यामध्ये 7 कबरी म्हणजे काय खाडे खोदले. आता तिथे दगडी बुरुज बांधलेले आहेत. आता दगडी बांधले ते हा. तर काही लोक थळला आले, असे इकडे तिकडे केमला आले, वाकरूळला गेले, पेणला गेले, केमला गेले, नवगावला गेले, आवासला गेले, असे जाऊन ते तिथे स्थायिक झाले. Oh.
प्रार्थनालय हा. पूर्वी प्रार्थनालय म्हणजे असं एक साधं घर होतं. त्या घरामध्ये प्रार्थना चालायची. ते झाल्यानंतर लोकांनी ठरवलं की आपण प्रार्थनालय म्हणजे मोठं बांधावं. त्याप्रमाणे आमचे आजोबा वगैरे होते, त्यांनी ते प्रार्थनालय 1910 मध्ये बांधलेलं आहे. 1910 मध्ये बांधलेलं आहे. आणि त्यात प्रार्थना लोक जातात, इस्रायल लोक सर्व, आणि तिथे प्रार्थना करतात. आणि लहान मुलांना पण शिकवतात. मोठी माणसं पण वाचतात, लहान वाचतात, सर्व तिथे प्रार्थना होते हा, त्या प्रार्थनालयामध्ये. त्याच्यासाठी कोण आणायला लागतो? हा हा त्याच्यासाठी त्या नमाजी करता हाजान लागतो. हाजान म्हणजे काय? जो सर्व नमाज करतो, म्हणजे सर्व त्याला वाचता येतं, पोथी वगैरे एकूण एक सर्व काय न चुकताना व्यवस्थित वाचतो, असा तो हजन होतो. सकाळी संध्याकाळी 4 वाजता, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशी 3 वेळा प्रार्थना होते तिथे. लहानपणापासून मला ह्याचं धर्मशिक्षण आमच्या आईने दिलं मला. धर्मशिक्षण लहानपणापासून माझ्या आईने पाठवले शाळेमध्ये. निराळी शाळा असायची, स्कूल मराठी शाळा सोडून दुसऱ्या सोडून एक स्पेशल हिब्रू क्लास होते. त्यावेळी मास्तर होता, तो आम्हाला शिकवायचा मराठीमध्ये. हळूहळू आमच्या मंदिरामध्ये जावं लागलं. प्रार्थना कशी चालते, कशी वाचतात, इकडे दर शुक्रवारी वगैरे सणाच्या वेळी सण सोडा नाही, आणि त्यांची प्रार्थना कशी होते, काय करतात, ते पुस्तकात मी नोट करून ठेवायचा खुणा करून. अमुटाला अमू वाचतात, अमुटाला अमू वाचतात, ते सगळं नोट करून ठेवायचा. त्याप्रमाणे मी हळूहळू मोठा झालो. नंतर मी हळूहळू काही परीक्षा दिल्या. परीक्षा असतात, अभिरुच्या दिल्या. तर मी पास झालो. नंतर मला असं वाटलं आपलं हजन म्हणून म्हणावं. आमच्या वडिलांचं हजन भलसं काही घेऊ नको. म्हणजे मी काही गोष्टी शिकलो होतो, संगीत विद्या किंवा मला सुद्धा कार्पेंटर काम शिकलो. तरी पण मी त्यातल्यात मला वडिलांना सांगितलं तो काम करू नको, हा जर बरा आहे, परमेश्वरचा आहे, आपलं वाढवाडी करेल आहे, तो चुकर. तेव्हा मला नायला असं त्यांचं म्हणणं मान्य करावं, म्हणून मी आज मग ह्या गोष्टी पडलो. Yerushalayim kime ulam shalim kadmunyo tana devi eliyahu ulana guru shenima halikul alwaltikaliku kandana vira adamana sharma liman devanulum shadura ulama shalom yadulum waek yetamo bashalo. जे हन्नेर आणि मधली लेलो निष्मातो राबी शिमोन बर योखाय योम जेहिलालो जे राबी शिमोन बर योखाय जे खुतो यागेन आलेनु. आमेन आमेन आमेन. सेला सेला सेला. वायद वायद वायद. Shema Yisrael Adonai Elenu Adonai Echad. मी आमच्या बाथरूममध्ये नळ आहेत लावलेला आहे. त्या नळाला 6 वाजता पाणी येतं. तो पाणी मी चालू ठेवते. मग त्याचा आवाज आला का मी 6 वाजता उठले का कामवाल्यांना सर्वंटला उठवायच्या, त्यांना पाठवून द्यायच्या. मोठ्या इथं बाथरूममध्ये जाऊन बटन दाबाचा, हे हीटर लावायचा आंघोळीला पाणी तापायला. ती एक तळ्याला एक राऊंड मारून मी घरात येणार. राऊंड मारत असताना मी देवाचा म्हणजे
तेलीम मध्ये एक 32वा टप्पा आहे. आणि असंच आजीनीच मला सगळं शिकवलं. आणि नमाज वगैरे जी मला आता येते अगदी तोंडपाठ येते ती सगळं आजीमुळेच. कारण आम्ही जेव्हा नमाजीला टेबलावर बसायचो तेव्हा आम्ही बसायचोच ना, लहान लहान होतो तरी. तेव्हा आजी आमच्या तोंडाकडे बघायची, आम्ही आपल्या आजीकडे बघायचो. आम्हाला काही येत नव्हतं ना, तेव्हा आजी आम्हाला बोला बोला आता बोला, बास तुम्ही बोला, तोंड हलवा. आम्ही आजीकडे बघून असं तोंड थोडे थोडे वर्डिंग्स का होईना पण आम्ही असं बोलायचो, की थोडं थोडं होईना पण बोलायचो. त्यामुळे हळूहळू ते बोलत बोलत आम्हाला आता पूर्ण पूर्ण सगळं येतं. म्हणजे आता आम्ही जरी पुस्तकात नाही पाहिलं तरी आम्हाला सगळी नमाज बोलता येते. आजीनीच आम्हाला सगळं हे केलं. म्हणजे आजीनीच सगळं फोर्स करून गाणी आता येतात, नमाज अगदी तोंडपाठ येते. म्हणजे काहीही नसलं तरी आम्ही बोलू शकतो. आजीने आम्हाला ग्लासाची नमाज शिकवली, टेबलावरची नमाज शिकवली, देवापुढची नमाज शिकवली. सगळं काही आजीनेच केलं. आजीमुळेच आम्हाला आता आज सगळं येते. नाहीतर काय पुस्तकातून कोणीही बोलतो पण असं तोंडपाठ करण्यात आजीचाच हात आहे माझ्या. Shalom Aleichem Malakei Hasharet Malakei Elyon Melech Malkei HaMelakim HaKadosh Baruch Hu. Shalom Aleichem Malakei Hasharet Malakei Elyon Melech Malkei HaMelakim HaKadosh Baruch Hu. Shalom Aleichem Malakei Hasharet Malakei Elyon Melech Malkei HaMelakim HaKadosh Baruch Hu. मी त्याच वेळी इथे भाताचा धंदा वगैरे करत होतो. भात खरेदी विक्रीचा होलसेलचा धंदा होता माझा. पण त्यात मला यश आलं नाही. म्हणून मग मी एकाएकी असं डिसिजन घेतलं की नाही, आपलं एक कुठेतरी स्थिर असं दुकान असावं. म्हणून मी हा इथे बंटी टॉयजच्या नावाने एक खेळण्याचं दुकान उघडलं आणि जवळजवळ 15 वर्ष मी ते दुकान चालवतोय आणि आजपर्यंत सर्व काही ठीक आहे. अशी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर अशी की इंडियामध्ये मला का आवडतं इंडियामध्ये, कारण इंडिया ही आपली माझी मायभूमी म्हणजे माझी मातृभूमी आहे. इथे माझा जन्म झाला, त्यामुळे हे नैसर्गिकरित्या मला ह्या देशाबद्दल मला ओढ असणारच. मला असं वाटणार की मला ह्या देशात राहावं, ह्या देशासाठी काहीतरी करावं. त्यामुळे मला इंडियामध्ये राहावं असं वाटत होतं आणि अजूनसुद्धा वाटतं की देश सोडून जाऊ नये. परंतु धंद्यामध्ये जर कदाचित मला जर काय अपयश आलं की बाबा असं वाटलं नाही मला इतर यश येत नाही आहे, तर कदाचित मी इस्रायलला जाण्याची शक्यता पण आहे, ती मी नाकारू शकत नाही. आणि मला माहिती आहे की इस्रायलमध्ये गेलो तरी मला काम मिळेल, माझ्या मुलांचं पण तिथे भलं होईल. इथे मात्र पण एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते की जे मला इंडियात मिळालं, हिंदुस्थानामध्ये मिळालं, ते मला इस्रायलला मिळेल की नाही हे सांगू शकत नाही. कारण इथे एकमेकाबद्दलची माणुसकी आहे, एकमेकाबद्दल जे आपण रिस्पेक्ट ज्याला म्हणतो ते जे इंडियामध्ये आहे ते कुठेच तुम्हाला मिळणार नाही.
पूर्वी आम्ही लोक जेव्हा आलो तेव्हा तेलाचं धाणे घालूनच तेल काढत होतो, म्हणून आम्हा लोकांना तेलीच, आमच्या पिढीला तेलीच म्हणत असत. बेने इस्रायल म्हणतच नसत, तेली असंच आम्ही हे केले जात असत. पण नंतर ते लोक काय करायचे, हिंदू हे लोक काय करायचे, म्हणे हे लोकांना चहा असं कपात देणार नाही, एका पेल्यामध्ये ओतून ते त्याला देणार, शिवणार नाही, त्याच्यापासून दूर राहणार. आणि हिंदू लोकांच्या मध्ये आम्ही अगदी चुलीपर्यंत चांगला करण्यापर्यंत त्यांच्या घरी जात असतो. सर्व कार्य, लग्न असो, सत्यनारायणची पूजा असो, काही असो, आम्ही लोक जातो त्यांच्याकडे आणि ते आमच्याकडे येतात. आपल्या घरी कार्य काय असला तर तेही आपल्याला मदत करतात. हल्लीची पिढी अशी झाली, त्यांना आम्ही लोक इतके आवडतो, आपली जात आमची, तर भयंकर त्यांना जात आवडते. ते कधी आमच्यापासून ताटातूट करणार नाही का काही करत नाही, असा हल्लीचा इतिहास. ही जी जागा आहे ही याला कारल्यामध्ये म्हणजे खंडाळा गावाजवळ कारले म्हणून नावाचं गाव आहे छोटंसं, त्या जागेमध्ये ही जागा आहे. आणि ह्याला घोडकातळ असं म्हणतात. या जागेचं महत्त्व असं की 3 धर्माचे लोक ह्या जागेला खूप पवित्र असं मानतात. म्हणजे हिंदू लोक त्याला घोडूबाई म्हणून म्हणतात, मुसलमान त्यांना पीर पैगंबर म्हणून त्याची पूजा करतात. आणि आम्ही इस्रायल लोक याला एलियाह नबीच्या टापा, म्हणजे हा जो स्पॉट दिसतोय याच्यावरून जसं आम्हाला असं वाटतं की इथून एलियाह नबी चा घोड्याचा रथ इथून आला आणि त्यांचा ज्यावेळी ते घोडे घसरले त्यावेळी त्याच्या 2 ठिकाणी त्याच्या टापा आणि हा रथाचा एक चाक हे त्याच्यावरून उठून गेलं. Baruch atah Adonai Elohim melech haolam asher קידשנו בנשמתו וציוונו להדליק נר של אליהו הנביא. हिंदू लोक त्यामध्ये घोडूबाई म्हणून त्यांची ज्या काही देवी असेल त्या देवीच्या नावाने ते म्हणतात की ही आमची देवी इथून जात असताना हे असं. म्हणजे बोलायचा उद्देश एकच आहे की त्यांना आपल्याला प्रत्येक धर्मामध्ये देव हा एकच आहे, पण हा वेगवेगळ्या अवताराने प्रत्येकाला तो दिसलेला आहे. हे प्रत्येक कोणाला वाटतं की नाही, आम्हाला वाटतं की आमचे एलियाह नबी आहे, तर कोण म्हणेल नाही आमची घोडूबाई आहे, तर मुसलमान लोक म्हणतील की आमचे पैगंबर. पण शेवटी त्याच्यामध्ये एकच त्यांनी ईश्वराने दाखवलं की मी हा एकच आहे, मी तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या रूपामध्ये मी फक्त दिसतो एवढंच. आणि त्यामुळे 3ही धर्माचे लोक इथे येतात, पूजा करतात आणि कोणी कोणालाही त्रास देत नाही. म्हणजे हिंदू लोक असे सांगणार नाही की अरे बाबा आमची जागा आहे तर तुम्ही आम्हाला ह्या जागेत तुम्ही येऊन कशाला पूजा करता, असं कधी सांगणार नाही. की इस्रायल लोक त्या हिंदू लोकांना सांगणार नाही की मुसलमानांना सांगणार नाही की तुम्ही इथं कशाला येता आणि कशाला तुम्ही पूजा करता किंवा नमाज करता, कधीच सांगणार नाही. म्हणजे त्यांना एवढी त्यांची एकमेकाबद्दल हे श्रद्धा आहे, मी ईश्वराबद्दल श्रद्धा आहे की त्याच्यामध्ये ते कोणाला ऑब्जेक्शन घेत नाही, असं सांगत नाही की तुम्ही कशाला नमाज करता वगैरे काही नाही. की एकदा आमचे नातेवाईक आलो, तुम्ही नाव नाही घेत कोणाचं ते, तर 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि आम्ही इथे मलिदाला आलो होतो. मलिदाला आलो, तो माणूस इस्रायलहून आला होता आणि त्याला मी हे सगळं सांगितलं, बोललो हे असं टापा आहे ते आहे. त्यांनी उत्तर मला काय द्यावं, ऑल दिस नॉनसेन्स. म्हणजे तो ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हता. मी त्याला वाटतं हे काय आहे काय नाही. पण गंमत अशी माझी सांगायचा उद्देश असे की तो इथून 8च दिवस नाही गेले तर त्याला मुतखडा झाला. त्याचं फिरणं बाजूला झालं, तो 20 दिवस हॉस्पिटलमध्ये होता, ऑपरेशन केलं तेव्हा तो वाचला. ॲक्च्युअल मरणातून वाचला. म्हणजे जो माणूस सगळा तंदुरुस्त होता, त्याला काही झालेलं नव्हतं, तो फक्त ह्या ठिकाणी येऊन वाईट म्हणून गेला. त्याला ताबडतोब तिकडे हा खळा त्याच्या जाऊन बसला दगड
आणि त्याला त्याचा परिणाम इतका भोगायला लागला की तो 1 महिना जवळजवळ अगदी अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये होता. फक्त एवढंच तो बोलला की ऑल दिस नॉनसेन्स. माझा बोलायचा उद्देश एवढा की तुमचा विश्वास असेल तर या, नाही असेल अजिबात आलेत नाही तरी हरकत नाही. देव हा सगळे ठिकाणी आहे. तुम्ही फक्त कुठेही त्याला मनोभावे हाक मारली तर तो तुम्हाला भेटणार आहे. या वहिनी या, प्रसाद घ्या. प्रसाद घ्या. बाबू घेतलं का रे? अरे असं नको जाऊ. डॅडी बोलतात तुझं लग्न लगेच करायचं, पण मला ते करायचं नाही. मी डॅडीना बोलले की आपण पहिले सगळं कम्प्लीट करू, त्याच्यानंतर नोकरी लागू दे, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहू दे, मग आपण हवं तर करू. आणि लग्नाच्या बाबतीत म्हटलं तर मग माझा विचार आहे की ज्युईश मुलासोबतच करायचं, म्हणजे हिंदू नाही किंवा असं नाही. पण आणि तो मुलगा हा इथलाच पाहिजे, म्हणजे इंडियामधला, असं नाही की इस्रायलमधला. पण असला चांगला तर करून पण टाकेल, असा काही प्रश्न येत नाही. पण मग नंतर जर आमचं मत झालं, समज आता इंडियामधला झाला आणि जर तो बोलला की आपण जायचं, आमचं दोघांचं करिअर जर तिथे चांगलं असेल तर मग तिथे जायचं, तिथे राहायचं. आणि मग तिथून माझं म्हणजे मला असं वाटतं की आपल्या आईवडिलांसाठी करावं. पण तू स्वतःहून तुझे गुण, त्या मुलाचे गुण, त्याचे एकंदर झालं. असं काय ते हे झालं. बघ. नुसता आला गोरा दिसला, कोंबडा पाडलाय, चांगला दिसला, असं नाही लग्न नको करू. असं कोण करेल? हं. घोबडा पाडलाय. खरं ना, स्वतः बघ. तो तर मी बघणारच ना, असं कसं मी करीन लग्न. जरी समज मला नाही आवडला तरी मी बघीनच ना कसा आहे काय आहे, ते सगळं बघणारच ना मी. मग त्याशिवाय कसं करेन. भांडी आणू मला. संसाराला भांडी. त्याच्यानं तुमचा. आणि आता सर्व फॅशन म्हणजे पंजाबी ड्रेस, कुठं तोकडी फ्राक किंवा काही साड्या अशा क्वचित नेसतात. आणि केस तर कोणच ठेवत नाही, ते कापूनच टाकतात बॉबी सगळी हल्लीची फॅशन. आणि काय काय करायचं, थोडंसं जेवण करायचं, पण हसत खेळत नाचत असे दिवस ते आता घालवतात. पण त्यांना आता काय पाहिजे, शिकलेली मुलगी आणि शिकलेला मुलगा, त्याला सर्व्हिस पाहिजे. तो किती जरी सुंदर असला तरी त्या लग्न करायला तयार नसतात, कारण त्याला सर्व्हिस चांगली नाही. इथे सर्व्हिस मिळत नाही का, नोकऱ्या या इथे काय सापडत नाही. आमच्या या भारतात नोकऱ्या काय मिळत नाही, मग ते मागासलेला राहतात. मग त्या मुली, हिंदू मुलगे कोण चांगले असले, शिकलेले, नोकरीवाले, डिग्रीवाले, मग त्या मुली त्यांच्या बरोबर लग्न करतात. आपली जात भ्रष्ट करतात, जातात त्यांच्या बरोबर जातात. मलिदा हा एक प्रकारची पूजाप्रमाणे आहे. जेव्हा आपण
आपल्याला काहीतरी अडचण आली तर आपण म्हणतो की माझं असं झालं तर मी मलिदा करीन, किंवा माझ्या मुलाला काय अडचण आली तर आपण म्हणतो माझा मुलगा बरा झाला तर मी मलिदा करीन. पण तो 5 फळं म्हणजे पहिले फूल देतात सुंगायला, वास घ्यायचा, नंतर खजूर खायचा, नमाज करतात ती लोक. हजन बाबा असतो, हजन बाबा नमाज करतो, नंतर केळा खातात आणि मग कोणताही फळ खाऊ शकतो. आणि मग जेव्हा पोहे खातो आम्ही मलिदा, तो त्याचा मेन उद्देश पोहे खातो तेव्हा पुन्हा नमाज करावी लागते आणि मग ते पोहे आपण खातो. आणि मग तुमच्या मनात असेल तर जेवण किंवा चहा पाणी काही करू शकतो. आपला लग्न असेल तर लग्नाच्या अगोदर मलिदा करावा लागतो शुभ कार्यासाठी. मुलगा झाला मलिदा करतात, सुनता असल्या मलिदा करतात. काही कुठेही आपण म्हणजे कसंही आपल्या मनात येईल तेव्हा आपण मलिदा करू शकतो. Shir Ramon Sainai, Agency, is the name of the Shiva, all the Shiva, Indian University said, all the Shubha, Yamash Mesh, Loy Kavera, all the Shubha of Shiva, all the Shubha Kamiata, Belula. इंडियन आर्मीला पहिले त्या सगळ्यांची फोटो दुखते. तेल कोण लावल डॅडी, इलान विचारते तेल कोण लावल. सगळ्या घरच्या माणसं आठवण केली बघून जा बघून जा. संदीप इकडे माझ्या चिमकोड काढते. जसे तसे वाहतो मला पडून त्यांनी सांगितलं पडून दे मला, तुम्ही माझं काम करायला. किती पेपर आहे. दहा 15 वर्षानंतर असे कोण लोक म्हणतात की सर्व इस्रायल लोक इस्रायलला जातील, पण ते शक्य नाही. इथे उलट आता प्रजा वाढत आहे, लहान मुलं होत आहेत, ती मोठी होत आहेत, ती इकडेच राहतात आणि हल्ली इकडे राहण्याची इच्छा जास्त लोकांना झालेली आहे. लोक येत आहेत इस्रायल आणखीन, म्हणजे इकडे आणखीन इस्रायल लोक वाढणार आहेत. ושאמרו בני ישראל, יש השבת לעשות, יש שבת לדורותם, באש עולם, בני ובני בני ישראל, אותי לעולם, כי 6 ימים עשה אדוני את השמיים ואת הארץ, וביום השביעי שבת לנפש, שבת שלום. 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 שבת שלום.
Sheshabat bene ami derorikra, derorikra, derorikra. לבנים בת, לבנים בת, ואין זקן, ואין זקן, כמו בבת, כמו בבת. נעים שמכם, נעים שמכם ולא יושבת, שובו בנו ביום שבת דרור יקרא, דרור פורה, בתוך בסרה, וגם בבלעה שגברה דרור יקרא, נטוס שרי ואבגרה, שמע קולי ביום אקרא דרור יקרא, דרור יקרא, לבנים בת, ואין זקן, כמו בבת. נעים שמכם ולא ישבת, שובו בנו ביום שבת דרור יקרא, אלוהים תן במדבר הד, הדשיתה בראשיתה דרור יקרא, ולמדריך ולנזהר, שלא ייתן כמנה. रात्र आली झोपी जाते मी ईश्वराची स्तुती गाते. देवा तू किती दयाळू, बापापेक्षा ममताळू. माझे पाप दूर कर, माझ्या मनी प्रीती भर. आमेन.